नाही, तो तसाच आहे. हालेलुया. आता हा जर दाखला आपण बघितला, हा श्रीमंत व्यक्ती आहे. त्यानं आयुष्यभर एवढं एवढं काम करून कमवलं आणि तिथं म्हटलेलं आहे की एवढं त्याचं उत्पन्न वाढलं. तो काय म्हणत आहे, आता मी काय करतो, एवढ्या ह्याच्यामध्ये राशन पैसा पुरायला जागाच नाही, मी काय करतो, हे पाळतो, अजून मोठे मजलेचे मजले बांधतो आणि त्याच्यात माल साठवतो आणि मनाला म्हणतो की हे माझ्या जीवा, बघ तुझ्यासाठी एवढं कमवून ठेवलंय, आता तू खा पी ऐश कर, बसून राहा. तू म्हातारा बी झाला तरी तुला एवढं पुरेल एवढं तू कमवलेलं आहे. पण प्रभू काय म्हणला तिथं, अरे मूर्खा, जे एवढं तू कमवून ठेवलास ते कुणासाठी, आज रात्री तू मरणार, आज रात्री तुझा आत्मा निघणार तुझ्या शरीरामध्ये बाहेर, आणि हे कुणाचं आहे, कुणाला खापे म्हणतोस तू, हे कुणाचं होणार आहे तू कमवून ठेवलेलं. हालेलुया. हा जो दाखला आहे प्रभू तिथं काय सांगत आहे की आयुष्यभर त्यानं कोणत्या शर्ती धावत होता, फक्त पैसा पैसा पैसा, कमवणं 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 कमवणं, आणि मनाला म्हणत कोठाऱ्याचे कोठारे अजून मोठे बांधतो, धन समवतो, बँकेत अजून जमिनी घेतो, असं म्हणत म्हणत आयुष्य काढलं. पण देव म्हणलं आज रात्री तू मरणार आहे. अर्ध आयुष्य तुझं कशामध्ये पळण्यात गेलं, फक्त पैशाच्याच मागे पळत होता. आज तू मरणार आणि हे कुणाचं होणार, दुसऱ्याच होणार आहे, दुसरेच मालक होणार त्या प्रॉपर्टीचे. हालेलुया. म्हणून इथं देव सांगत आहे की आपण जे शर्तीमध्ये धावतोय, हालेलुया, आपण कोणत्या धनाच्या मागे लागलोय, इथल्या धनाच्या नाही. ह्या नोटा काय कुजून जात्या, ह्या नोटा कुजून जात्या. हालेलुया. आपण जे धन साठवतोय ते स्वर्गीय धन साठवतोय. कोणतं धन साठवतोय, इथं येतोय, प्रार्थना करतोय, देवावर विश्वास ठेवतोय, जे वचनाप्रमाणे सांगतात असं दावा पाळक साहेब सांगतात तसं आम्ही चालतोय, ते धन आपण साठवतोय. हालेलुया. ते साठवणं कुठं होईल, स्वर्गामध्ये. म्हणजे आपण स्वर्गामध्ये घर बांधणं चालू आहे, आपलं मना घर बांधणं चालू आहे. इथं आपल्याला घर असू किंवा नसो, पण स्वर्गामध्ये येशू म्हणलं की मी तुमच्यासाठी घर बांधत आहे. किती जणाला विश्वास आहे, तुम्हाला इथली चिंता नका करू घर बांधायचे का न बांधायचे, पण येशू म्हणते मी तुमच्यासाठी चाललोय. जाताना शिष्याला म्हणला मी चाललोय तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी. हालेलुया. घाबरू नका. म्हणून आज आपण काय केलं पाहिजे, या धन संचयाच्या मागं, मूर्तीपूजाच्या मागं न लागता फक्त आपण ह्या शर्तीत धावण्यासाठी कसं धावलं पाहिजे की प्रभू तुझ्या विश्वासामध्ये आम्ही चालावं, तुझ्या विश्वासाच्या बाहेर, वचनाच्या बाहेर आम्ही जीवन जगू नये. आमचं आयडियल फक्त तूच आहेस येशू, तुझं वचन आमच्यासाठी आहे, आम्ही त्या वचनाप्रमाणे धावत राहणार. कुठल्या पापामध्ये, मोहामध्ये आज कित्येक लोक या शर्तीमध्ये धावतात. बाई दिसली की तिच्या मागं पळतात, दारू दिसली की तिच्या मागं लागतात, पैसा लागला की चुकीच्या कामाच्या मागं लागतात. हालेलुया. आणि ते या शर्तीमध्ये टिकू शकत नाहीत. आणि ते बक्षीस इथं दिलेलं आहे कोरिन्थीकरासमध्ये की पुढं चालून जे बक्षीस आहे ते भेटणार नाही. शर्तीत धावतात जे धावणारे त्यांना माहिती की बक्षीस भेटणार आहे. आपण कशासाठी बाप्तिस्मा घेतलाय, आपण ईश्वरी विश्वास कशासाठी ठेवलाय की आमचं जीवन स्वर्गामध्ये राहावं, नरकामध्ये चटके खात बसू नये. तर आपण कुठं राहावं, स्वर्गामध्ये. आपण ईश्वरी विश्वास कशासाठी ठेवायचा आहे, कशासाठी ठेवायचा आहे की आपण इथं जगलो, जेवढं बी जगू, जेवढं आपलं आयुष्य आहे तेवढं जगू किंवा मरो, पण आपल्याला एक दिवशी परमेश्वर जिवंत करणार आहे. जर देवाच्या आगमनाला वेळ लागली, आपण मेलो तरी देव आपल्याला जिवंत करावं असं शर्तीमध्ये धावा. चुकीचे कामं, चुकीचे पाप करून जर धावत राहिलो आणि मेलो, देव आपल्याला उठवणार नाही. हालेलुया. ही शर्त आहे, याच्यामध्ये आपल्याला पूर्ण कसरत करायची, पळायची कसरत करायची, धावायची कसरत करायची. ह्याच्यामध्ये लोभ येणार, लालच येणार, अनेक लोक म्हणणार नको धावू, ती शर्यत जिंकची. शैतान जो आहे, शैतानाला आवडत नाही ही शर्यत जी आपण धावतोय, ही शर्यत आहे. स्वर्ग सगळ्यालाच पाहिजे, पण ह्याच्यासाठी आपल्याला बलिदान काही द्यावं लागलं. याच्यामध्ये पळायचं बलिदान आहे. पळणं म्हणजे चालणं, देवाच्या राज्यासाठी, देवाच्या कामासाठी काय कार्य करणं, हे करणं होतं का आपल्याला. काही गोष्टी सोडाव्या लागतील, कसरत करावं लागल. आता हे जे मॅरेथॉनमध्ये या रोज हे वॉकिंग बघतोय आपण, ते रोज काय करतात, सवय स्टॅमिना बनवतात ते पळायचा. आज जर आपण पळायला गेलो का बघा आपल्याला पळणं होते.